स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह, कुंभमेळ्याच्या तयारीला धक्का। पवित्र रामकुंड परिसरात 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता गंगा गोदावरीची महाआरती भावपूर्ण वातावरणात पार पडली। नवी दिल्ली येथून आलेले 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगरिया आणि त्यांचे कुटुंबीय, बीबीएस न्यूज भरत गोसावी तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे कल्पेश लस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरती पार पडली। आरती दरम्यान गंगा गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी शपथ घेण्यात आली, परंतु अवघ्या तासाभरातच निसर्गाच्या कोपाने ही शपथ निरर्थक ठरली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रामकुंड परिसरातील ड्रेनेजमध्ये झाकण उघडे पडले आणि लाखो लिटर सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळले। त्यामुळे भाविक आणि नाशिककरांच्या भावनांना मोठा धक्का बसलाय। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची सत्यता यामुळे उघड झाली असून प्रशासनाच्या नियोजन शक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नाशिक महानगरपालिकेत 16व्या केंद्रीय वित्त आयोगाची आढावा बैठक पार पडली। अध्यक्ष डॉक्टर पानगरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी 2026-27च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत सविस्तर सादरीकरण केले। तसेच मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी 15व्या वित्त आयोगातील निधीतून झालेले प्रकल्प, उर्वरित कामांची गरज तसेच स्वच्छ हरित व विकसित नाशिक साठीचे उपयोग आयोगासमोर मांडले। या पार्श्वभूमीवर आरतीच्याच दिवशी घडलेल्या सांडपाणी प्रदूषणाच्या प्रकारामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। गेल्या वर्षभरात बीबीएस न्यूजचे भरत गोसावी यांनी या संदर्भात सातत्याने प्रशासनाला खडबडून जाग करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी गंगा गोदावरीच्या रक्षणासाठी प्रयागराज प्रमाणे 11 वर्षांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली। नाशिक महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय माहिती, कर प्रणाली, आरोग्य व स्वच्छता, पाणी पुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था अशा सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर देखील प्रत्यक्षात गंगा गोदावरीच्या पवित्रेचे संरक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरले। हे कटू वास्तव आहे। आता वेळ आहे गोदावरी वाचवण्याची, जन आंदोलन उभे करण्याची आणि खऱ्या अर्थाने धार्मिक पवित्रेला न्याय देण्याची गरज आहे, असे श्री साई किरण धामचे पीठाधीश्वर श्री संतोकदास महाराज यांनी सांगितले। तसेच सदर घटनेचा तीव्र निषेध देखील नोंदविलाय। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। यहाँ रामकुंड श्री साई किरण धाम मंदिर की परिसर कपालेश्वर चौराहे पर सब जगह पे आप देख सकते हो, थोड़ी देर की बरसात में पूरे गंगा माई के पात्र में पूरा पात्र पानी जल से भरा हुआ है। ये सारा बरसात का पानी है और आपने पहले भी देखा होगा कि सभी जो चेंबर है गवर्नमेंट में जो बनाए हुए हैं वो सारे के सारे ओवरफ्लो हो रहे हैं और उस वजह से आने जाने वाली जो भागदौड़ है, भीड़ है, जो पब्लिक यहाँ से डेली गुजरती है, उनको सभी को दिक्कत भी आ रही है। और आने वाले समय में यहाँ पे महाकुंभ का आयोजन होने वाला है 26-27 में। तो हमारी प्रशासन से और गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट है कि ये जल्द से जल्द यहाँ का दुरुस्ती किया जाए और यहाँ के परिसर को स्वच्छ किया जाए। भारत ज्या ठिकाणी आपण बघतोय सर्व गटरीचं पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळताना दिसतंय, काय सांगाल? ये तो सारा चेंबर जो भर गए, हम प्रशासन से वही कहना चाहते हैं, जो भी पाइपलाइन यहाँ से की हुई है वो सारे के सारे छोटे हो जाते हैं। उस वजह से जिस समय भी बरसात गिरती है वो सारा ओवरफ्लो होके गंगा माई के पात्र में, कुंड में चला जाता है। सारा का सारा ये हर वर्ष होता है यहाँ पे। नाशिकचा कुंभमेळा सिंहस्थ खरं तर ही पर्वणी म्हणून संबोधलं जातं आणि हिच्यामध्ये संपूर्ण देशभरातील नाही तर जगातील लोक येतात आणि हा या शहरातीलच नव्हे तर देशातील सर्वांचा आस्थेचा, भावनेचा असा हा धार्मिक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सरकार सुद्धा या विषयाकडे गांभीर्याने पाहते। परंतु सरकार गांभीर्याने खरंच पाहत आहे का? अधिकारी खरंच याबाबत गंभीर आहे का? आज वर्षभरावर येऊ घातलेलं हे सिंहस्थ आणि त्या सिंहस्थाच्या कामकाजा आणि त्या मॅरेथॉन बैठका, अधिकाऱ्यांची लगबग धावपळ, ठेकेदारांची लगबग धावपळ आणि त्यासाठी चाललेल्या या बैठका, त्या बैठकातून काय निष्पन्न होतंय? सरकारी पातळीवरच्या, शासकीय पातळीवरच्या, प्रशासकीय पातळीवरच्या, लोकप्रतिनिधींच्या पातळीवरच्या या बैठकांचा रोज जो असा हायदोस घातला गेलेला आहे, त्यातून आउटपुट काय निघतं आहे? तर याचं उत्तर जर बघितलं तर खूप चांगलं आहे असं वाटत नाही। कारण वित्त आयोग अनेक पैसे देतं, खर्ची पडतात का? आणि पडतात तर ते कारणी लागतात का? त्याच्यावर नियंत्रण कोणाचं? वर्षभरावर आलेल्या
या बैठका आपलं सिंहस्थाच्या कामी वर्षभरात खरंच या सिंहस्थाच्या होणाऱ्या सोयी सवलती सुविधा या सेवा सुविधा या खरंच आपण देऊ शकू का? आणि मग हे केव्हा होणार? सर्वात महत्वाचं सिंहस्थ जो आस्थेचा विषय आहे ते नदी पात्र स्वच्छ सुरक्षित आणि चांगलं ठेवणं हे महत्वाचं आहे. परंतु खरंच गोदा पात्र हे सुरक्षित आहे का, संरक्षित आहे का आणि प्रदूषण मुक्त आहे का? तर याचं उत्तर नाही आणि नाहीच आहे. या नदी पात्राला, या गोदा पात्राला ज्या अनेक नद्या येऊन मिळतात त्या नद्यांचं स्वरूप आज जे झालेलं आहे ते अतिशय नाल्याचं झालेलं आहे असं म्हटलं चालणार नाही. मग ते वरुणा असेल, ते अरुणा असेल, म्हणजे वालदेवी असेल, किती नद्यांचे सांगायचे नावं. या सर्वच नद्या या गोदावरीला येऊन मिळतात आणि त्यांचा संगम या नदी पात्रामध्ये होतो. परंतु नदी पात्रांमध्ये या नद्यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचं रॉ वॉटर म्हणजे मलजलयुक्त ते नाले आज या नदी पात्रात सोडलेले आहे. आणि गंभीरतेची बाब म्हणजे या नदी पात्रातलं लोक जगभर पाणी घेऊन जातात, आस्थेनं तिथे आंघोळ करतात, त्याची गटारगंगा केलेली आज. आणि याला जबाबदार जर कोण असेल तर महानगरपालिका आणि ठेकेदार यांनीच हे केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित झाल्या, कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेला, परंतु अनियमितता, अतिशय दर्जाहीन काम, दर्जा नसलेलं काम आणि फक्त रोजंदारीवरच्या लोकांकडनं कुठेतरी मजुरांकडनं करून घेतलेले ते कामं त्याला कोणत्याही प्रकारचं टेक्निकल नॉव घेऊन केलेले नाहीत. त्याच्यामुळे कालच्या एका पावसात नदी पात्रातले धापे उधळून नदी पात्रामध्ये गटारीचं पाणी मिक्स डोळ्यांनी पाहिलं या गावानी आणि वित्त आयोगाच्या लोकांनी बघितलं असेल, कारण ते गंगेवर होते असं मला समजलं. परंतु हे उघड्या डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. याच्या अगोदर जे स्मार्ट सिटीने ज्या गटारीचे कामं केलेले आहे ते गटारीचे कामं अतिशय चुकीच्या पद्धतीने केले, बेजबाबदारपणे केलेले आहे आणि त्याच्यामुळे ते त्या कामाची चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही. आणि त्याच्यामुळे या भ्रष्टाचाराला कोणतरी खतपाणी घालतंय का, पाठिंबा देतंय का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नदी पात्रालगत गंगापूर पासून तर दसक पंचकपर्यंत जरी बघितलं आपण तर अनेक नाले त्याच्यात सोडले गेलेले आहेत. अनेक संडासाचे किंवा घरांच्या मलजल मूत्राच्या पाईप नदी पात्रात सोडल्या गेलेल्या आहेत आणि नदी पात्रात चेंबर बांधले गेलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. पण याच्याकडे कोणीतरी बघत नाही, याच्याकडे प्रशासन बघत नाही, याच्याकडे अधिकारी बघत नाही. लाली थोपीचा कारभार करून कुठेतरी असं नीटनेटकं करण्याचा प्रयत्न करता. या रंगरोटीला कोणी भुलणार नाही. आम्हाला स्मार्ट चांगले कपडे दिले पण त्याच्या अगोदर आमच्या अंगाचे जे बनियन आणि चड्ड्या ज्या फाटलेल्या आहेत त्या तशाच आहेत. त्या स्मार्ट सिटीचे जे चांगले कपडे ते स्मार्टपणा तो बाजूला काढला तर आमचं खरं उघडं नागडं स्वरूप या गावाला पाहायला मिळेल. परंतु ते दाखवायची आणि बोलायची आता लोकप्रतिनिधींमध्ये हिंमत नाही. आणि आज कुठेतरी ठेकेदारांच्या ताब्यात आणि प्रशासनाच्या ताब्यात हा सर्व कारभार गेलेला आहे. आणि आता 1.5 वर्षामध्ये ते पूल बांधतील, रंगरंगोट्या करतील, लाइटिंग लावतील, पण खरं स्वरूप जे आहे ते बदलणार कधी? कोट्यवधी रुपयाचा जो पैसा आहे तो खरा कारणी लागला पाहिजे. आणि त्यासाठी या मॅरेथॉन बैठकांमध्ये नागरिकांचा सहभाग कुठे, इथल्या जुन्या लोकप्रतिनिधींचा सहभाग कुठे, इथल्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग कुठे? तर याचं उत्तर नाही आणि नाहीच आहे. त्यांच्या विचाराला इथे कोणी दाद बिर्याद घेत नाही. चांगल्या लोकांना कोणी विचारत नाही. फक्त कुठेतरी व्हाईट कॉलर लोकांना विचारून तुम्ही ठेकेदारांचं भलं चांग भलं करण्याच्या प्रयत्नामध्ये या सिंहस्थामध्ये असा सिंहस्थ निघून जाईल. पण माझ्या नाशिकला कोट्यवधी रुपये खर्च करून काही कायमस्वरूपी मिळणार नाही हे तितकं. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.